स्टार्टिंग हो गया. 10वीच्या वर्षाचा पहिला दिवस शाळेचा. दहावीच्या वर्षाचा पहिला दिवस असतो तेव्हाच्या शाळेतला. सोडायला आलेलो म्हणून तर तिने पण सांगितलेलं मला कालच मला सोडायला आहे करून फर्स्ट डे आहे करून आणि घ्यायला पण बोलवलं आहे. घाईत गेली जरा फर्स्ट डे आहे आणि फर्स्ट डेला बेंच वगैरे पकडायचं भानगड असतं नाही मला ते गेली जरा आणली नाही जास्त त्याच्या आल्यानंच होती कसं काय ते तसं असताना फटाफट वर्ष निघून जातात. कधी 10वीपर्यंत पोहोचत कळत पण नाही. 10वीचा पहिला दिवस 10वीचा शेवटचा दिवस शाळेचा कसं जाईल काय पण त्याला निघतो इकडं जिमला चालवायचं आता चेकअप पोचलो जिममध्ये फटाफट जातो. आज थोडी घाई झाली गोव्याला सोडायचं होतं ना त्याला फटाफट जातो वर्कआउट करतो आणि देतो तुम्हाला अपडेट मग पुढचे. पोचलो आता जातो वर्कआउट करतो आणि निघतो कारण की घाई आहे थोडी दुसरे कामं पण आहेत. चलो जिममधून बेडचं रॅकेट घेतला आणि 4 फॅन्टसी घेतले. आज पहिला दिवस ना थोडंसं गोड काहीतरी तिला तर घ्यायला जाईल तेव्हा हां घ्यायला जायलाच लागेल ऑप्शन नाही घेतो माझ्याकडे. तर जातो आधी काहीतरी ब्रेकफास्ट बनवून खायला लागेल मग ऑनलाईन पण यायचं. पोचलो घरी करतो चलो घरी. जिममधून आल्यानंतर एवढं एक्झॉस्टेड झालेलं असतं ना दुसरं काय करायचं सुचतच नाही. सामान आणलंय अंडे तर आहेतच. मग आधी मी थोडं फ्रेश होऊन घेतो. सकाळी गेलो होतो मी मग बोलतो तुमच्याशी अपडेट देतो. फ्रेश तर झालो मी बघता बघता टाईम पण झाला. भावाचा शाळा सुटायचा आणि मी आज त्याला बोलतो आहे मी तुला घ्यायला बेल करून त्याच्यामुळे मी निघतो आता तिला घ्यायला जातो. एक तर चिडचिड लगेच होते तिच्यासाठी घेतलं आहे घेऊन जातो. एक मला ठेवतो 1 फॉर मी 1 फॉर हर घेऊन जातो. आवडतात तिला ह्या गोष्टी गोड गोष्टी माझ्यासारख्या त्याच्यामुळे घेऊन जातो. म्हणजे छोटंसं गिफ्ट फर्स्ट डेसाठी आणि निघतो मग पटकन कारण की तेच मी बोललो तसं का मग एक हातात होतो मला काम करतो मी निघतो तुम्हाला अपडेट देतो. झालं फटाफट चालू मस्त भेट नको व्हायला. कुठली शाळा झाली ते शाळा सुटायची तर कधी कोणत्याही क्षणी येऊ शकते. घाईची वस्तू घेतलेली बघायसाठी घरीच राहिली. पोरीची एवढी दहशत आहे ना माझ्या लाईफमध्ये तरी पूर्ण घाबरवून टाकते मला. तर अशी बोललो नाही तिला येताना काहीतरी घेऊन येईल करून नाही तर मग गोंगाट केला असता बरं. घरी हॉलमध्येच राहिली निघता घाई चांगलं वाट बघत. एवढं टेन्शन तर आम्ही आमच्या बोर्ड्समध्ये नाही घेतलं म्हणजे एवढं टेन्शन हे पोरच येतात. सुटली शाळा तर कोणत्याही क्षणी आमची माता राणी येईल. किती वाट बघायला लागते याची. आले आमचे मॅडम
लक्ष नाही तिचं. हाऊ वॉज युअर डे? कसा होता तुझा? काय केलं पहिल्या दिवशी? काय केलं? माझा पण इंटरव्ह्यू घ्या. काय केलं पहिल्या दिवशी? काय केलं? मजा आली, एवढी मजा आली ना की काय सांगू. फर्स्ट डेलाच हो, फर्स्ट डे म्हणजे सगळं एक्सप्लेन झालं सरांनी. मी सांगितलं सिलेबस. नंतर आम्ही बडबड केली, आम्ही एन्जॉय केलं मस्त. एवढी मजा आली ना की आम्ही इकडे शब्दच नाही. तू काय नाही केलं? तू काय नाही केलं? काय केलं तू? तिथेच बोलले तेच केलं. कॉपी पेस्ट केलं तू? कॉपी पेस्ट नाही केलं. आज काय ना, आजचा पहिला दिवस म्हणजे थोडासा टेन्शन आहे. आता मग 7 महिन्यानंतर एक वोटचं टेन्शन. काय काहीतरी आणलेलं पण मी विसरलो घेऊन यायला घाई घाई. तुला काय हवं आहे का आता फर्स्ट डेचं? काय नाही, घरी जायचं. कुठे जायचं? घरी जायचं. ठीक आहे. सोडले निघतो मी पण. मला पण घरी जाऊन ओळखायचं आहे सगळं. अजून आंघोळ पण नाही झालं. उचलो कधी तर फटाफट आधी नाश्ता बनवायचं. लेट चालू आहे मी. लेटच होते मला. शेट फक्त झालं अजून ओळखायचं. आंघोळ पण बाकी आहे. ठीक आहे चला. झाली तयारी माझी. आंघोळ केली, नाश्ता नाही केला. दाखवतो तुम्हाला. नाश्ता नाही बनवला मी. त्याचं कारण होतं त्याची, म्हणजे माझ्याकडे 2 ऑप्शन्स होते. का एक ऑप्शन तर का मी नाश्ता बनवू आणि खाऊ काहीतरी, कारण की मी सकाळपासून खरंच काय खाल्लं नव्हतं. आणि सेकंड ऑप्शन होता आंघोळ करू आणि पटकन ऑनलाईन येऊ. ऑनलाईन यायचं कारण ह्याच्यासाठी लवकर असते कारण की टार्गेट्स पूर्ण होत नाही आहेत. नेहमीच आहे ते, नवीन नाही आहे काय. बुक तर लागलं आहे, पण जर कामावरच गेलो ना तर बुक मिटवता येणार नाही. म्हणून मग मी नाश्ता नाही बनवला. मी आंघोळ केली, तयारी केली. मला तो ऑप्शन बेटर वाटला. आणि तर काय खायला त्यांनी 2 आणलेले ते, त्याच्यातलं एक बघायचं राहिलं. त्याच्यातलं एक मी खातो आणि एक जमलंच तर त्याच्यासाठी घेऊन जातो. कारण की बोललोय तिला, त्याच्यामुळे तिने बाहेरचं पण काही खाल्लं नाही. त्याच्यामुळे मी आता हे थोडंसं खाऊन घेतो आधी. थोडं पोताळा आधार भेटेल माझ्या. अनफॉर्च्युनेटली हे पण फुटलेलं निघाले. किचनमध्ये उभा राहून खायला लागेल नाही ते सगळं सांडेल इकडे सगळं. हे असं ठेवलं आहे काढून आता, म्हणजे इकडे हॉलमध्ये पडलं असतं प्रॉब्लेम झाला असता. मग तिकडे मुंग्या पसरल्या असता परत मलाच करायचं साफसफाई. तिथं टाईम नाही भेटत आहे. त्याच्यामुळे खाऊन घेतो आणि निघतो मग बाहेर. नाही तर मग ऑर्डर लागत नाहीत. ऑर्डर घ्यायला आलं आहे होम फ्रेशला. येऊन बघा, कधी असे सावलीत गाडी थांबवतो आणि बसतो असं झालेलं असतं. उन्हाने हालत खराब करून ठेवले पूर्णपैकी. बॉटलमधलं पाणीसुद्धा एवढं गरम होतं ना, पिवत नाही. आणि थंड आणलेलं पाणी तर मला वाटतं विदिन 15 to 20 मिनिट्स बस इनफ आहेत गरम होण्यासाठी. पण बघा ना किती बाहेर हालत खराब आहे. थांबलं ऑर्डरसाठी. हेच हाल सुरू आहेत सध्या. आपण ऑर्डर नाही, टार्गेट्स कंप्लीट नाही होतात. आता वाजल्यात 5:12. बिल पण संपलंय. बिल संपून म्हणजे रिझर्वला लागून 21 किलोमीटर झालं. 22 जाऊन भरायला लागेल पेट्रोलला. आत्ता संध्याकाळी 5:12 मी ऑफलाईन झालो कारण की टार्गेट्स होत नाही आहेत. त्याच्यामुळे एक्स्ट्रा लॉग इन राहायला लागतं. ऑफलाईन पाहण्यासाठी गेलो कारण की पेट्रोल संपायला आलं गाडीतलं. त्याच्यामुळे पेट्रोल आधी टाकायला चला जाऊया दादा.
इकडे आलोय. हे भाऊयाला दिसलं नवीन स्टार्ट झालंय हायवेला लागूनच. मग काय मॅडमची फरमाईश होती लगेच काहीतरी ट्राय करूयात आपण. लगेच ट्राय करायचं होतं आम्हाला. मग आम्ही ट्राय करायला आलोय. आम्हाला काही पण नवीन दिसलं का आम्हाला लगेच खाऊन बघायचं असतं तिकडे. आम्हाला लगेच ट्राय करायचं असते कसं लागते काय लागते. आपलं ऑर्डर दिलंय पार्सल घेतोय ती घरी जाऊन खाऊ शकेल मी. एक तर ऑनलाईन आहे ऑर्डर लागली तर परत पळापळ होणार. रात्रीचे वाजल्यात बघा किती 11:10 कमी. थोडासा 3 मिनिट पुढे आहे. अरे वा कुठे आता काय झालं ते सांगतो तुम्हाला मी. आता एक पार्सल घेऊन चाललोय. लास्ट ऑर्डर आहे. काय करणार थोडं 11 वाजेपर्यंत राहायला लागते कारण की टार्गेट्स होत नाहीत म्हणून. ऑप्शन राहिले नाहीत तर काय करणार आपण. ते कस्टमरचं म्हणणं असतं का येताना जरा माझा पण पार्सल घ्यायला. हे कधी बंद होईल काय कळत नाही मला. म्हणजे लोकांना कॉमन सेन्स सिविक सेन्स जे पण सेन्स असते सांगणं. तुम्ही एका ठिकाणून म्हणजे आमच्याकडून काहीतरी ऑर्डर करता जे माझी ड्युटी आहे तुमच्यापर्यंत पोचावं. तुम्ही रस्त्यातून पण काहीतरी आणा तर मेडिसिन्स पाणी काही गोष्टी अशा असतात जे आम्ही पण एक्सेप्टेबल असतं आम्हाला का हां ठीक आहे. मी मोमोज वगैरे आणायला लागतो. मला तर आश्चर्य वाटते कंपनीचं कारण की कंपनीच्या कॉन्फरन्स कॉलवरनं आम्हाला कॉल जातो. तर कंपनी तिकडून ऐकत असेल ना मग ॲक्शन्स घेत कशी नाही. म्हणजे हे चालते कंपनीला कस्टमरने रूल असे काही पण म्हणजे तुमचं नुकसान होतं चालते. माझं पण नुकसान आहे. आता मी लेट होतो आहे कारण की मोमोजची ऑर्डर पूर्ण झाली नाही आहे आणि आता मी रस्त्यात थांबलो आहे ती ऑर्डर घेऊन जी माझ्याकडे लागले ती घेऊन जाण्यासाठी. ती डिले होते. आता कस्टमरचं म्हणणं आहे का तिकडे दुसरं काय नाही भेटत घेऊनच आहे. आता घेऊन नाही गेलो का प्रॉब्लेम काय माहिती आहे का रेटिंग खराब ते मुद्दाम काहीतरी चुकीची कमेंट टाकेल. जाम हाल आहेत आमच्या लाईनमध्ये. सर्वाइव्ह करायचं म्हणजे करायचं बाकी नाही नेलं ना का खोटी कंप्लेंट टाकणार रिव्ह्यू खराब करणार. त्याच्यामुळे म्हणजे हे ऑर्डर होत नाही तिथपर्यंत माझी ऑर्डर डिले चालला आता. तो पण अजून एक प्रॉब्लेम. त्याच्यात आता माझं काहीच संबंध नसताना मला ही ऑर्डर पण घेऊन जायची आहे त्याची. थांबलोय झोप आले फार. कधी ऑफलाईन होतं असं झालं. तर चला झाली लास्ट ऑर्डर पण डिलिव्हर करून 11 वाजून गेले. जाणार होतं खाल्लं नाही काय आणि आता इच्छा पण नाही काय खायची. ऑर्डर पूर्ण करता करताना जाम हालत खराब झालं. तर थांबलो इकडे वाघूसर रोडला. चाललो घराकडे. घरी जाऊन डायरेक्ट झोपायचंच आहे. सोडा चला बघू आता उद्या कसं होईल काय. चला हा वाला ब्लॉग आपण आता इकडे संपवूयात. लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत